सोनाली मॅडम आलाय व्हय? हॅलो टीम मेंबर्स, माझा आवाज येतोय का तुम्हाला? येतोय. येतोय. व्हिडिओ नाही चालू केले सगळ्यांनी? व्हिडिओ चालू करतात का? करतात. करतात. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी करा. कोण कोण आहेत जॉईन झालेले? नाही येत अजून येत आहे. काय? सोनाली कुराडे मॅडम आहेत, विद्या पवार मॅडम आहेत. ॲबॅकस क्लास कोण आहे हे? मीच आहे. एक मिनिट. चलो. एक मिनिट. हा केलं मी तर. सोनाली कुराडे मॅडम बाहेर आहे. बर, सोनाली कुराडे मॅडम बोलू शकता का तुम्ही? व्हिडिओ सर चालू बोला करू ना. शकता? हो हो. हा ओके. सोनाली कुराडे मॅडम आहेत. तुम्हाला आतापर्यंत इश्यू काय काय येतात तो जरा शेअर करा. फक्त महत्वाचा म्हणजे त्यांना सर्टिफिकेट मिळालं नाही ना, तर तो त्यांचा महत्वाचा इश्यू, कुठे शोधायचं ते सर्टिफिकेट. तो आतापर्यंत मला जास्त आलाय. बाकीचं ठीक आहे, बाकीचं नाही काय एवढं. तो जास्त महत्वाचा आहे. बर बर. विद्या पवार मॅडम, तुम्हाला काही इश्यू येतात का? माझ्यातला ना, ज्यावेळेस शेअर स्क्रीन करतात ना, त्या एकेकांची स्क्रीन शेअर होत नाहीये. आणि हा एक प्रॉब्लेम येतोय की मध्ये मध्ये ना स्क्रीन चालू असताना अशी पॉज्ड होते आणि स्टॉप होते. बर. ते असं म्हणजे आपण म्हणतो ना, नेटवर्क इश्यू आल्यावरती कसं कट होतं, त्या पद्धतीनं होतं. बर बर बर. ओके. उज्ज्वला चौधरी मॅडम, तुम्हाला काय इश्यू येते चौधरी मॅडम? उज्ज्वला चौधरी मॅडम आहेत. हो हो. माझ्याकडं म्हणजे आपलं सर्टिफिकेट संदर्भात ना सर. नाही, तुम्हाला येतात कुठले इश्यू ते मला सांगा. सर्टिफिकेट असेल? प्रत्येक स्टुडंटचं डाउनलोड होत नाहीये. बर, पण मेल वरती बघताय तुम्ही? हो, मेल वरती पण, आणि आपलं जे हे आहे ना गुगल शीट मध्ये लिंक्स, लिंक मुलांच्या नाही येत आहेत. पण म्हणजे काय दाखवतंय तिथं? तिथे काहीच येत नाहीये. नॉट सेंड म्हणून येतं फक्त. नॉट सेंड म्हणजे फेल झालेला स्टुडंट असतो? नाही 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 नाही, फेल झालेल्याच येतं ना लगेच. कारण मी काय करते, एक्झाम घेतली ना की त्यांचे स्क्रीनशॉट घेते व्ह्यू स्कोअरचे, म्हणजे जेणेकरून आपल्याला पण कळतं ना की कोणता मुलगा पास होऊ शकतो, कोणता फेल होऊ शकतो. हा, आणि त्याच्यानंतर मग त्यांचं कोणाकोणाचे सर्टिफिकेट आलेत, कोणाचे नाही आले हे पण चेक केलं जातं. तर माझे 4-5 स्टुडंट आहेत ज्यांचं सर्टिफिकेट आलेलं नाहीये. नाही, तुमचं नाही मी म्हणत आहे, तुमच्या ट्रेनर म्हणजे तुमचे जे काही ट्रेनी असतात ना, त्यांना काही इश्यू येतात का ते मी विचारतोय. ओके, त्यांचं पण असंच आहे. म्हणजे सर्टिफिकेटचे तुम्हाला इश्यू येतात? हो. ओके ओके. अजून कोणी आहेत बघा ज्यांना तुमच्या ट्रेनिंगला, तुमचे जे ट्रेनिंग येतात त्या ट्रेनिंगला काय इश्यू आहेत ते मला सांगा. कोणी शेअर करणार आहे का बघा? असं काही आहे का की ट्रेनी मला अमुक एक प्रश्न विचारतोय, मला त्याचं उत्तर येत नाही, असे इश्यू सांगा. तुमचे अडचणी, तुमचे प्रॉब्लेम्स तर आपण बघूच, पण तुमच्या ट्रेनी ज्या कोणी असतील त्यांना इश्यू येतात असं काही आहे का बघा, आणि ते सांगा मला. आता 3 इश्यू तर आपल्याला येत आहेत हे तर क्लिअर झालंय. 3 इश्यू कुठले आहेत? पहिलं म्हणजे झूमची स्क्रीन शेअर होताना काही प्रॉब्लेम येतात. दुसरा म्हणजे स्क्रीनशॉट तुम्ही अपलोड करता, काही कारणाने आपण सांगतो तुम्हाला स्क्रीनशॉट अपलोड करा, त्यावेळेला तुम्हाला स्क्रीनशॉट अपलोड करता येत नाही. आणि तिसरा म्हणजे सर्टिफिकेट रिसीव्ह होत नाही. ठीक आहे, हे 3 इश्यू आहेत, बरोबर आहे? चालेल, आता बघूया आपण.
तर आता बघा, पहिली गोष्ट म्हणजे आपला पहिला इश्यू आपण सुरुवातीला घेऊया. झूमची स्क्रीन शेअर होत नाही. ठीक आहे. आता झूमची स्क्रीन शेअर होत नाही याचा अर्थ काय, की आपण त्याला परमिशन दिलेली नाहीये. 2 प्रकारच्या परमिशन्स आपल्याला द्यायला लागतात. एक म्हणजे त्या झूमला सगळ्या माईकच्या, कॅमेऱ्याच्या आणि लोकेशन या सगळ्या परमिशन द्यायच्या असतात. दुसरं म्हणजे ओव्हर दी अदर ॲप्स. दुसरी आहे ओव्हर अदर ॲप्स. फक्त टीचरना, जे कोणी तुम्ही स्क्रीन शेअर करणार आहात असे टीचर, त्यांना डिस्प्ले ओव्हर अदर ॲप नावाची एक ॲप सेटिंग आहे, ती तुम्हाला करायला लागती. ती तुम्ही केली नाही तर तुमची स्क्रीन शेअर होत नाही. आता हे स्क्रीन शेअर झाल्यानंतर तुम्ही काय करायचंय, मायक्रोसॉफ्ट 365 को पायलट नावाचं जे ॲप आहे ते ॲप उघडायचंय. त्या ॲपमध्ये तुम्ही पहिल्यांदा ओपन केलेली असेल अशी ती पीपीटी शेअर करायची आहे. तिथूनच दरवेळेला आपण व्हॉट्सॲपमध्ये जाऊन व्हॉट्सॲपमध्ये कोण तुमचा तो व्यक्ती आहे ज्याच्याकडनं पीपीटी आली आहे ती शेअर करत बसायची नाही. तुम्हाला शेअर करायची कुठून, मायक्रोसॉफ्ट 365 को पायलट या ॲपमधूनच शेअर करायची. ठीक आहे. आता त्यातच तुम्हाला अडचण काय येते, नवीन काय झालंय, अँड्रॉइड व्हर्जन अपडेट झाल्यानंतर एक परमिशन अँड्रॉइड कंपनीनं अजून दिली आहे. ती म्हणजे तो विचारतो तुम्हाला की शेअरिंगच्या ऑप्शनमध्ये मी एंटायर स्क्रीन करू का पार्शल स्क्रीन शेअर करू. तर तुम्हाला तिथं एंटायर स्क्रीन हा ऑप्शन निवडायचा आहे आणि पुढं कंटिन्यू करायचं आहे. आता टेक्निकली हा इश्यू मला येत नाही, कारण की काही कंपन्यांनी तसा इश्यू सुरू केलेला आहे, काहींदा नाही आहे. हे मॉडेलवर डिपेंड राहतं, कंपन्यांवर डिपेंड राहतं, त्यामुळं तो फरक पडतो. पण आपल्याला घाबरून जायचं नाही. आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं आहे तो प्रश्न काय विचारतोय, येस किंवा नो, कंटिन्यू किंवा कॅन्सल, अशाच काहीतरी पर्यायाचे आपल्याला ऑप्शन तो देतो. आपण तो पर्याय निवडायचा आणि शेअर स्क्रीन करायची. ठीक आहे. मग आता मला सांगा, परमिशन द्यायला तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित येतं का? परमिशन जी तुम्हाला द्यायला लागती मोबाईलच्या ॲपला, झूमला, ती परमिशन तुम्हाला देता येते का? कुणाला येत नाही असं आहे का? लक्षात येत नाही, माहित नाही, असं कुणाची काय अडचण आहे का सांगा मला. विद्या पवार मॅडम, आपलं काय म्हणणं आहे का बघा. तर जमतंय मला परमिशन द्यायला, मला काही इश्यू नाही त्यामध्ये. ठीक आहे. परमिशन द्यायला कुणाला इश्यू नसेल तर आपण पुढचा विषय घेऊया. फडतरे मॅडम, काय इश्यू आहे बोला. हँडरेज दिसतोय मला इथं. नाही हँडरेज नाही, थंब दिलाय. थंब दिलाय की? बरोबर, ठीक, बर, चालेल. तर परमिशन तुम्ही दिली, बघा लक्षात घ्या, स्क्रीन शेअर करणाऱ्याला म्हणजे टीचर, त्या टीचरला ही परमिशन द्यायची आहे, डिस्प्ले ओव्हर दी अदर ॲप. आता हे शेअर कसं करायचं मी एकदा बघतो, माझा फोन इथं अटॅच होतोय का बघतो मी थोड्या वेळात. दुसरं आहे, तुम्हाला माहिती असेल, स्क्रीनशॉट अपलोड करताना तुम्हाला लक्षात येत असेल की तुमचा गुगलचा ड्राईव्हचा जो स्टोरेज आहे तो आहे टोटल 15 GB. प्रत्येकाला एका ईमेलवरती 15 GB स्टोरेज फ्रीमध्ये दिला जातो गुगलकडनं. पण याच्यामध्ये तुम्हाला आलेले मेलवर आलेले अटॅचमेंट, त्याच्यानंतर तुमच्या फोनचा राहिलेला बॅकअप जो तो कायम घेत असतो, मग त्याच्यात फोटो आले, व्हिडिओ आले, त्यानंतर काही डॉक्युमेंट्स असतील, हे सगळं तो बॅकअप करत घेत राहतो. त्यामुळे तुमचा स्टोरेज संपतो. आता संपल्यानंतर तुम्ही काय करायचंय, टाइम टू टाइम त्याचा स्टोरेज कमी करायचा आहे. आता कमी करता त्यावेळेला काय होतं, तुमच्या स्टोरेजमधनं जी फाईल गेलेली असेल गुगलच्या स्टोरेजमधनं तुम्ही जर डिलीट केली तर त्याचा तुमच्या मोबाईल फोनवर काही फरक पडत नाही. तुमचा गुगलचा स्टोरेज हा कम्प्लिटली फक्त आणि फक्त बॅकअपसाठी तो घेतलेला असतो. त्याच्यातनं फाईल गेली म्हणजे मोबाईलमधनं गेली असं होत नाही. पण मोबाईलमध्ये पण नाही आणि स्टोरेजवर पण नाही, अशा वेळेला ती फाईल कम्प्लिटली डिलीट झाली हे समजून चला. ठीक आहे. म्हणून मोबाईलवरती जी फाईल असेल, जी महत्वाची असेल, ती तुम्हाला क्लाउडवर कुठं न ठेवता ती दुसरा कुठला तरी मोबाईल असेल त्याला शेअर करून ठेवा, किंवा तुमच्याकडे पेन ड्राईव्ह किंवा कॉम्प्युटर असेल त्याच्यामध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवा. ठीक आहे. जर तुम्हाला ती डिलीट करायची नसेल, महत्वाची असेल तर. राहिला प्रश्न काय की गुगलचा स्टोरेज क्लिअर नाही झाला तर काय होतं, तुम्हाला मेल येत नाहीत,
तुम्ही कुणाला मेल पाठवू शकत नाहीत. तुम्हाला सर्टिफिकेट आम्ही पाठवले असतील तर ते सर्टिफिकेट पण मिळत नाहीत. आणि तुम्ही एखादा फॉर्म भरताय, त्याला स्क्रीनशॉट अपलोड करताय, तर तो स्क्रीनशॉट पण अपलोड करता येत नाही. असे 4 मेजर प्रॉब्लेम येतात. म्हणून गुगलचा स्टोरेज कायम क्लिअर करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे सर्टिफिकेट मिळत नाहीत. सर्टिफिकेट मिळत नाहीत याचा अर्थ काय की एक तर ते सर्टिफिकेट ताबडतोब मिळण्याची सोयच नाहीये. तुम्ही आज परीक्षा दिली तर तुम्हाला त्याचे रिझल्ट किंवा त्याचे सर्टिफिकेट आहे ते 2 दिवसानंतरच मिळतात. 1 किंवा 2 दिवसाचा डिले होतो. कदाचित काही वेळेला लवकर मिळतील, कदाचित काही वेळेला थोडा उशीर पण होईल, पण मिळतात. याचा अर्थ काय, तुम्हाला 2 ठिकाणी मिळतात. ॲट अ टाइम ते तुमच्या मेलला सुद्धा जात आहेत, त्याच वेळेला तुमच्या त्या गुगल शीटमध्ये सुद्धा त्याचा सोर्स जो आहे तो अपडेट होतो. मग जर तुम्हाला मेलला नाही आले तर तुम्ही जीमेलची जी शीट आहे गुगल शीट त्याच्यामध्ये चेक करायचं आहे. गुगल शीटवर पण नाही आले तिथं जर तुम्हाला त्या मुलांचं नावच दिसत नसेल पण खात्री असेल की मुलांनी परीक्षा दिली आहे तर त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवायचा आहे. त्याचं स्टुडंटचं नाव जे आहे ते मला पाठवायचं आहे. म्हणजे आपल्याला इथं चेक करता येईल की ते का गेलं नाहीये. आता का जात नाही याची काही ठराविक कारण आहेत. पहिली गोष्ट, तुमच्या स्टुडंटना स्पष्ट सूचना असती की तिथं तुमचं नाव म्हणजे टीचरचं नाव हे बदलायचं नाहीये. कुठल्याही स्पेलिंग मध्ये त्याच्यात बदल करायचा नाहीये, स्वतः टाईप करायचं नाहीये. तिथं ऑलरेडी ठेवलेलं आहे, पण तरी सुद्धा तुम्ही तुमची स्टुडंट जे आहेत ते चेंज करतात. तिथं फ्रँचायसी आयडी आहे, तिथं फ्रँचायसी आयडी पण चेंज करायचं नाहीये ही सूचना आहे, पण तरी पोरं फ्रँचायसी आयडी चेंज करतात. इतकंच नाही, आयडी तर दुसरं टाकतातच, पण तिथं मोबाईल नंबर टाकताय. आता मोबाईल नंबर टाकायची काही गरज आहे का? पण मुलांना ते लक्षात येत नसेल तर हे प्रॉब्लेम येणारच. म्हणजे तो ना परीक्षा दिली असली तरी तो ट्रॅक होत नाही, त्याला सर्टिफिकेट देता येत नाही, हे इश्यू त्याच्यामध्ये तयार होतात. काही वेळेला विद्यार्थी परीक्षा सोडवताना लेवल 1 ची डेमो प्रॅक्टिस शीट सोडवतायत आणि तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पाठवतायत. मग तुम्ही सुद्धा काही वेळेला गडबडीनं काय करताय की मला सांगताय की त्यांनी परीक्षा दिली आहे पण त्याला सर्टिफिकेट नाही आलं. आता हे मी तुम्हाला इन जनरल सांगतोय, पण हे सगळे तुमच्या ट्रेनिंगचे इश्यू असतात. ट्रेनिंग सुद्धा तेच करतायत आणि आपल्याकडून सुद्धा कदाचित तसं होत असेल असं आपण गृहीत धरून चालू. ठीक आहे. तर स्क्रीनशॉट पाठवताना त्यांनी लेवलची परीक्षा दिली का हे बघायचं आहे. लेवलच्या परीक्षेमध्ये त्यानं मेल आयडी कुठला दिला हे आपल्याकडे पाहिजे. तिसरी गोष्ट, त्यानं तुमचं नाव, तुमचा फ्रँचायसी आयडी अजिबात चेंज केला नाही पाहिजे. त्याची सूचना त्याला स्पष्ट आधीच द्यायची आहे. आता बऱ्याचदा काय होतं, प्रत्येक लेवलला डेमोची किंवा प्रॅक्टिसची शीट अवेलेबल नाहीये, हे बरोबर आहे आणि त्याची गरज पण नाहीये. तुम्ही फक्त लेवल 1 ची डेमो शीट किंवा प्रॅक्टिस शीट सोडवायची आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या लेवलची फायनल एक्झामची आहे ती द्यायची. मग पहिल्याच लेवलची डेमो का दिलेली आहे? कारण त्या पहिल्या लेवलच्या डेमोचा अर्थ असा नाहीये की त्यानं पहिल्या लेवलची ती तयारी केली आहे. त्याचा अर्थ असा आहे की त्यानं त्या फॉर्मची तयारी करायची आहे. तो गुगल फॉर्म कसा आहे, त्याच्यात नियम काय आहेत, त्याच्या अटी काय आहेत, कुठल्या पार्टमध्ये मला आकडे भरायचे आहेत, कुठल्या पार्टमध्ये मला काय विचारलं जातंय, हे सिस्टीम कळण्यासाठी ती दिलेली डेमो शीट आहे. ते लेवलची किंवा त्यांना दिलेल्या लेवलच्या रँकची परीक्षा कधीच करत नाहीत, त्याची प्रॅक्टिस कधीच करत नाहीत. त्याची प्रॅक्टिस त्यांच्या पुस्तकातच आहे, त्यांच्या वहीतच आहे. ठीक आहे. त्यांनी तीच प्रॅक्टिस करायची आहे. फक्त फॉर्म कसा आहे, फॉर्म मध्ये चूक काय होऊ शकते का, नाव कसं टाईप करायचंय, नावात काही चूक होऊ शकते का, याचे नियम समजावे म्हणून प्रॅक्टिस लेवल 1 ही जी लिंक दिली आहे ती सोडवायची आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. बरं, त्याच्यात आता अटेम्प्ट किती द्यायचा आहे, किती वेळा ही परीक्षा द्यायची हे पण सांगितलेलं आहे. डेमोची जी लेवल आहे ती त्यांनी किती वेळा सोडवली तरी चालेल. फायनल एक्झाम कंपल्सरी एकदाच सोडवायची. फायनल एक्झाम कंपल्सरी एकदा सोडवायची आहे, परत परत सोडवायची नाहीये. फक्त नियम कुणाला बदलतो आपण, जो विद्यार्थी नापास झालाय, फेल झालाय, त्याला 75% जास्तचे मार्क मिळाले नाहीयेत, अशा विद्यार्थ्याला आपण दुसऱ्या मेल आयडी वरनं परत अटेम्प्ट करायला चान्स देतो. पण त्याचा अर्थ असा नाही की जो पास झालाय त्यानं पण सेकंड अटेम्प्ट द्यायचा आहे. पास झालेल्या मुलांनी सेकंड अटेम्प्ट दिला तर तो मान्य केला जात नाही. त्याचा पहिला अटेम्प्ट जो असेल तोच मान्य केला जाईल. ठीक आहे. हे सगळे नियम तिथं दिलेले आहेत, त्या गुगल फॉर्म मध्ये दिलेले आहेत, पण ते वाचले जात नाहीत,
ते समजले जात नाहीत किंवा त्याचा अर्थ न कळताच परत ती परीक्षा सोडवली जाते असा इश्यू होतोय. ठीक आहे, अजून काय आहे का बघा? गुगल ड्राईव्हचा स्टोरेज संपल्याचा काही इश्यू आहे का बघा? अजून काही इश्यू असतील का तुम्हाला? कोणी कोणी बोलणार आहे का बघा पटकन? ओके, हॅलो, हँडरेस कुणी केलाय बघा? सर गुड आफ्टरनून सर. ऍक्च्युली ma'am. मला सुद्धा स्टोरेजचा नेहमी प्रॉब्लेम यायचा सर. तर लास्ट वीक मध्येच ना मी आय थिंक 490 रुपीज मध्ये मला 15 GB चा पुन्हा मला स्टोरेज मिळालेला आहे. सो तो एक ऑप्शन आपल्याकडे आहे. बरोबर आहे की ओके. पेमेंट करून तुम्ही तुमच्याकडे हो. स्टोरेज घेऊ शकतात, त्याचा काय अडचण नाही. हो, तर ते 15 GB चा आपल्याला त्याच्यामध्ये स्टोरेज मिळतो. तर तो एक चांगला ऑप्शन मला वाटला की बरोबर. दुसऱ्या डिव्हाइस वरती वगैरे फाईल शेअर करण्यापेक्षा आपण आहे त्याच याचा स्टोरेज वाढवून घेऊ शकतो. ते हो. एक चांगला ऑप्शन आहे आपल्याकडे. ते दर महिन्या तुमचं पेमेंट जाऊ शकतं, ज्याला ते जमणार आहे पेमेंट ते बरोबर. करू शकतात, त्यांनी हो, सर. करायचं त्यांनी. ठीक आहे, अजून काही इश्यू आहेत का बघा? ओके, बर, आता माझं स्क्रीन मी शेअर करतो बघा. मोबाईलची दिसते का स्क्रीन तुम्हाला? ठीक आहे, स्क्रीन दिसते ना तुम्हाला? हो सर. हा, आता बघा, आपल्याला झूमची स्क्रीन शेअर करायची असेल तर आपल्याला काय काय करायचं बघा. झूम मध्ये जायचं. झूम मध्ये मी लॉंग टॅप केलेलं आहे, त्याच्यामुळे काय झालं, अदर माझे जे काय ऑप्शन आहेत ते ओपन झालेत. पण मला जायचंय कुठं? मला जायचंय ऍप इन्फो नावाच्या बटनावरती. बघा, ऍप इन्फो नावाच्या बटनावरती मी गेलो, त्यावेळेला मला काय दिसतंय? परमिशन्स. या ऍपच्या ज्या परमिशन आहेत त्या आपल्याला द्यायच्यात कंपल्सरी. आता बघा, याच्यामध्ये कॅमेरा आहे, माईक आहे, लोकेशन आहे. ठीक आहे, थोडक्यात काय तर सगळ्या परमिशन अलाउड कॅटेगरीमध्ये असल्या पाहिजेत. नॉट अलाउड अशी कॅटेगरी तिथं ठेवायची नाहीये. हा झाला पार्ट 1. हा पार्ट 1 कशासाठी आहे? तुमचे स्टुडंट सुद्धा कधी कधी इश्यू असे सांगतात की मॅडम मला तुमचा आवाज येत नाहीये किंवा तुमचा व्हिडिओ मला दिसत नाहीये. त्यावेळेला तुम्ही त्यांना सांगायचं की ऍप इन्फो मध्ये जा. ऍप इन्फो मध्ये जर तिथं कुठलीही परमिशन द्यायची राहिली असेल तर ती त्याला द्यायची आणि आपण बॅक करायचं. स्टुडंटसाठी किंवा टीचरसाठी दोघांसाठी हे नियम गरजेचे आहेत. अजून एक पद्धत काय आहे फक्त टीचरसाठी, त्या पद्धतीचं नाव असतं ओव्हर, OVER. आता ओव्हरचा इश्यू काय येतो लक्षात घ्या. काही काही फोन्सना या झूमला ऍडिशनल परमिशन द्यायची असती आणि ती परमिशन आहे डिस्प्ले ओव्हर अदर ऍप्स. ठीक आहे, आता ही ओव्हर अदर ऍप्स असती, ही सिस्टीम कुठून येते बघा. काहीच्या ठिकाणी काय असतं, असा ऑप्शन डायरेक्ट येत नाही, तिथं तो दुसऱ्या शब्दांनी तो डिफाईन केला असतो. पण ओव्हर हा शब्द बऱ्यापैकी कॉमन असतो. आता डिस्प्ले ओव्हर अदर ऍप्स असं आपण म्हटल्यानंतर आपल्याला ऍप लिस्ट येते बघा. सगळे ऍप्स तुमचे जे कुठले असतील ते ऍप लिस्ट मध्ये आपल्याला झूम शोधायचंय आणि झूमला तिथं परमिशन द्यायची आहे अलाऊ या बटनाने. ठीक आहे, हे बटन ऑन ऑफ होतं. या बटनाला आपण टॉगल म्हणायचं, टॉगल ऑन, टॉगल ऑफ. हे ऑन असेल तेव्हा तुमची स्क्रीन ओपन होती म्हणजे शेअर होती. आता काय करायचं आपण, जेव्हा आपण झूम मध्ये जातो, झूम मध्ये मीटिंग स्टार्ट करतो, त्यावेळेला झूम मध्ये स्क्रीन शेअर करतो आणि स्क्रीन शेअर करतो त्यावेळेला तो तुम्हाला विचारतो काय की तुमच्या स्क्रीनचा किती पोर्शन मी शेअर करायचा आहे, पार्ट शेअर करायचा आहे का एखाद्या ऍपचा स्क्रीन शेअर करायचा आहे का एंटायर स्क्रीन शेअर करायचा आहे. त्यावेळेला एंटायर स्क्रीन हा ऑप्शन निवडायचा आणि आपण पुढे जायचं.
परत परत मला काय काय गोष्टी काय विचारतात माहिती का, त्याच्यामध्ये विचारतात की माझं अॅनोटेशन ऑफ आहे ऑन आहे, हा गोंधळ फार होतो. आता अॅनोटेशन याचा अर्थ काय माहिती का, फक्त एखाद वेळेला आपण ज्या वेळेला स्क्रीन शेअर करतो त्यावेळेला आपल्या स्क्रीनवरती दुसरा विद्यार्थी कोणीतरी काहीतरी वेळेला गिरगुटकाला करतो किंवा काय म्हणतात त्याला विनाकारण काहीतरी गेस्चर करतो, तेव्हा इश्यू येतो. आता हर वेळेला ते ऑन ऑफ करायची गरज आहे का, ऍक्च्युली तर नाहीये, पण तरी ठीक आहे. अॅनोटेशनचं ऑप्शन काय आपण बघूया. बघा, जेव्हा आपण स्क्रीन शेअर करतो त्यावेळेला आता बघा, हे बघा, आता हा स्कोप मला विचारतोय, इथं आहे बघा, स्टार्ट रेकॉर्डिंग ऑर कास्टिंग विथ झूम स्कोप. स्कोप म्हणजे काय, एंटायर स्क्रीन करू का सिंगल, झूमचं जे आहे ते ओपन करू. आपण कंटिन्यू करायचं एंटायर स्क्रीनला, स्टार्ट म्हणायचं आहे. ठीक आहे. आता इथंच तुम्हाला एक बटन दिसतंय बघा, पेन्सिल सारखं दिसलं का, हे बटन पुढे जाऊन लपतं आणि परत आपण ओपन करू शकतो. या बटनालाच आपण इथं अॅनोटेशन ऑन अॅनोटेशन ऑफ करू शकतो. बघा, अॅनोटेशन ऑन अॅनोटेशन ऑफ इथंच होतंय. या कॉम्प्युटरचा स्क्रीन जेव्हा चालू आहे या मोबाईलचा, त्यावेळेला कुठला साऊंड जर चालू करायचा असेल, समजा माझ्या मोबाईलमध्ये मला आता काहीतरी व्हिडिओ लावायचा असेल, ऑडिओ लावायचा असेल, त्याचा साऊंड मला द्यायचा असेल पुढं, तर त्याचं बटन इथं दिलेलं आहे बघा, साऊंड ऑन किंवा ऑफ. ठीक आहे. आता हे लपलं. समजा तुम्हाला इथून सापडत नसेल, या अॅनोटेशनचा हिशोब सापडत नसेल, तर आपण काय करायचं, मोर मध्ये जायचं, मीटिंग टूल सेटिंग मध्ये जायचं, सॉरी होस्ट टूल मध्ये जायचं. इथं अॅनोटेशन परत तुम्हाला दिसतच आहे. ठीक आहे. शेअर अॅनोटेशन दिसतंय का इथं बघा, मोर मध्ये जायचं, मीटिंग सेटिंग मध्ये जायचं, अॅनोटेशन ऑफ. ठीक आहे. अॅनोटेट ऑफ हा पार्ट तुम्हाला इथं दिसतोय. ठीक आहे. लक्षात आलं. ओके. एंड करायची आहे मीटिंग इथनं. सॉरी, आता आपण बघूया की हे बघूया, मला पीपीटी शेअर करायची असेल, समजा तर पीपीटी शेअर करायची असेल तर मी परत व्हॉट्सअप मध्ये जाणार नाही. व्हॉट्सअप मध्ये माझे कोण माणसं आहेत ती मी शोधत बसणार नाही. मी काय करणार, मायक्रोसॉफ्ट 365 ऍप जे आहे माझं ते मी शोधणार. आता ते माझं ऍप कुठं आहे बघा, मायक्रोसॉफ्ट 365. त्याच्यानंतर माझी जी काही पहिली ती पीपीटी मी कधी ओपन केली असेल त्याच्यामुळे इथं माझ्याकडे ते राहतं. ठीक आहे. आता इथं मी पहिली ती पीपीटी ओपन केलीच नाहीये, त्यामुळे ती इथं नसणार आहे. आहे, हा चला, ही एक सापडली. ठीक आहे. ही पीपीटी आपली ओपन होतीये. आता काय झालं याच्यामध्ये, ही पीपीटी ओपन झाली आणि पीपीटी जशी ओपन झाली तशी मला अॅनोटेशन ऑन ऑफ चे बटन पण इथं कळालेले आहेत. हे बटन स्टॉप केलं की अॅनोटेशन ऑफ होतं. ठीक आहे. हे लपवलं. आता याच्यामध्ये मी जसं जसं त्या स्क्रीनला पुढे ढकलेन त्यावेळेला तो स्क्रीन पुढचा पार्ट आपल्याला शो करेल. ठीक आहे. कुणाला काही इश्यू आहे का याच्यामध्ये? ओके. आता स्क्रीन शेअर ऑफ. ठीक आहे. परत एकदा मी झूम मध्ये जाईन, त्यावेळेला माझ्या लक्षात येईल की माझी झूम मीटिंग चालू आहे आणि त्यामुळे मी इथून मीटिंगच एंड करेन. त्यावेळेला सगळी मीटिंग संपेल आपली. ठीक आहे. ओके. आता दुसरी गोष्ट, गुगलचा स्टोरेज संपला. दरवेळेला आपल्याला गुगलचा स्टोरेज संपल्याचे इश्यू येतात. गुगल स्टोरेज कसा बघायचा, गुगल ड्राईव्ह मध्ये जायचं. ठीक आहे. आणि गुगलच्या स्टोरेजला आपल्याला चेक करायचंय गुगलचा स्टोरेज कसा संपतो. हे बघा,
इथं आपल्याला स्टोरेज दिसतोय. ठीक आहे, स्टोरेज मध्ये इथं जो आपल्याला प्लॅन दिसतोय बघा, साधारणतः 0 रुपये पर पहिला मंथ घेतो तो, आणि त्या पहिल्या मंथ नंतर 60 रुपये, साधारणतः 60 रुपयाला तो तुम्हाला पुढचे साधारणतः 30 GB चा स्टोरेज देतो. आता हे 60 रुपये तुमचे दर महिन्याला कट होणार आहेत. हे कुठं कट होणार आहे? तुमच्या गुगलच्या प्ले स्टोअर मधून कट होऊ शकतात. तिथं तुम्हाला UPI चा ऑप्शन दिलाय. पण समजा तुम्हाला पैसे नसतील घालवायचे, तुम्हाला वाटत असेल की मला फ्री मध्ये जेवढं आहे तेवढंच वापरायचंय, तर तुम्हाला कॅटेगरी दिली आहे बघा. त्यानं तुमचा डेटा कुठं यूज झालाय ते तो सांगतोय. गुगल फोटो आहे, व्हॉट्सअप आहे, जीमेल आहे आणि गुगल ड्राईव्ह आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त डेटा कुठं गेलाय हे आपल्याला ओळखतं कसं येईल? GB मध्ये. जो डेटा जास्त GB मध्ये आहे तो आपल्याला कमी करता येतो. तो कमी करा म्हणजे आपल्याला जास्त स्पेस मिळतो. मग इथं क्लीनअप स्पेस वरती गेल्यानंतर तो तुम्हाला काही कॅटेगरीज दाखवतोय, जसं की लार्ज ड्राईव्ह फाईल्स किंवा लार्ज फोटोज अँड व्हिडिओज किंवा ईमेल्स विथ लार्ज अटॅचमेंट आणि फाईल्स इन बिन. यातलं तुम्हाला जे कमी करायचं असेल, जे की जास्त GBचं तुम्हाला दिसतंय, तो डेटा तुम्ही कमी करा. कमी कसं कराल? रिव्ह्यू म्हणाल, त्याच्यानंतर ती फाईल सिलेक्ट कराल आणि फाईल सिलेक्ट केल्यानंतर ती डिलीट करा. ठीक आहे, आता मी इथे करत नाहीये. ओके, सो त्यानंतर तुम्हाला अजून एक कॅटेगरी दिली जाते, ती म्हणजे व्हॉट्सअपची. आता व्हॉट्सअपचं काय आहे प्रकार लक्षात घ्या. तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप तुम्ही इन्स्टॉल करता त्यावेळेला तुम्ही तुमचा मेल ID पण देताय फॉर बॅकअप पर्पज. म्हणजे काय? दररोज रात्री साधारणतः 1:30-2च्या दरम्यानमध्ये व्हॉट्सअप स्वतःचा डेटा बॅकअप घेतो आणि तो तुमच्या ईमेलला पाठवून ठेवतो. लक्षात घ्या, तो बॅकअप आहे. मेन व्हॉट्सअप कुठे आहे तुमचं? अजूनही तुमच्या फोनमध्ये आहे, त्याचा बॅकअप फोनमध्ये सुद्धा आहे. पण इथे ईमेल आल्यामुळे काय झालं, जेव्हा केव्हा तुमचं व्हॉट्सअप अचानक काढून टाकता तुम्ही किंवा काही वेळ कारणानं निघून जातं, तर त्यावेळेला पुन्हा इन्स्टॉल करताना या मेलवरचा बॅकअप तो घेतो आणि त्यामुळे तुमचा बॅकअप स्मूथली येतो. पण मग हा बॅकअप किती दिवसाचा महत्वाचा आहे? जास्तीत जास्त 1 किंवा 2 दिवसाच्या आधीचा बॅकअप जो आहे तो तुम्हाला उपयोगाचा आहे. 15-20 दिवस 25 दिवसाचा पूर्वीचा असेल तर तो बॅकअप कामाचा नाहीये. ठीक आहे, मग तुम्ही इथनं तो डिलीट केला तरी काही फरक पडत नाही, कारण तुम्ही व्हॉट्सअप लगेच काही डिलीट करणार नाही आणि परत इन्स्टॉल करणार नाहीये. मग आजच्या पुरताचा वेळ पाहिजे असेल, डेटा पाहिजे असेल, तर हा डेटा तुम्ही सहज डिलीट करू शकता. ठीक आहे, आता हा माझा डेटा 2 दिवसापूर्वीचा आहे म्हटल्यानंतर मी हा डिलीट करतो. केल्यानंतर काय होईल? परत माझा बॅकअप माझ्या मोबाईलनी जेव्हा घेतला तेव्हा तो लेटेस्ट मधला येईल. आत्तापुरती मला जागा पण इथं फ्री झाली, लक्षात घ्या. ठीक आहे, आता हा झाला तुमच्या स्टोरेजचा इश्यू क्लिअर. या इश्यूमुळे तुम्हाला मेलवरती तुमच्या फोनवरती तुम्हाला सर्टिफिकेट मिळत नाही. सर्टिफिकेटचा इश्यू काय होतो बघा, सर्टिफिकेट मेलवर येत नाही, म्हणजे तुमच्या गुगल शीटवर तर आलेलेच असतात. गुगल शीटवर तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेला तुम्हाला इथं एल टेस्ट REP मध्ये तुमचे सगळे जे डिटेल्स आहेत ते इथं दिसले पाहिजेत. आता इथं दिसत नाही. काही वेळेला काय होतं, #ref नावाचा इश्यू येतो. हा इश्यू असेल तर हा तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही, तुम्ही याची तक्रार माझ्याकडेच नोंदवायची. असं इश्यू असेल तर माझ्याकडेच नाव द्यायचंय. पण हा इश्यू नाहीये आणि तिथं नावच नाहीये, इतर मुलांची नाव आहेत पण अमुक एका मुलाचं नाव नाहीये, तर तुम्ही मला त्याचं नाव सांगायचंय, त्यानं परीक्षा कधी दिली, त्यानं त्याचा स्क्रीनशॉट जो आहे तो मला पाठवायचा आहे आणि त्याच्यामुळं मी त्याला ट्रॅक करू शकेन की त्याचा इश्यू काय झालाय. मग त्यानं नाव बदललंय का, नंबर बदललाय का, दुसरीकडेच काहीतरी त्यानं केलंय का, त्यानं दिलंच नाही, काय झालं हे मला त्याच्यामुळं ट्रॅक करता येईल. ठीक आहे, तर हा असा इश्यू तुमचा ह्याच्यातनं सॉल्व्ह होईल. ठीक आहे, आता अजून काही आहे का बघा. समजा तुम्हाला लिंक्स सापडत नसतील तर लिंक्स ह्या तुमच्या इथं असतात. या लिंक्स पैकी सगळ्या लिंक्स तुम्हाला इथे दिसतात आणि या लिंक्सला सुद्धा जर #ref इश्यू असेल किंवा लिंक दिसत नसेल तर तुम्ही मला सांगणार आहात. ठीक आहे,
ओके, माझ्या मते आता तिन्ही इश्यू क्लिअर झालेले आहेत. तुमचा काही अदर इश्यू असेल तर आपण बोलूया का अजून? सर हॅलो हा बोला. सर माझा इश्यू हा होता, मी त्या दिवशी पण तुम्हाला म्हणाले वायफाय कनेक्ट केलं ना सर, तरी पण स्क्रीन लेक्चर सुरू असताना बऱ्याचदा ब्लर दिसते सर. हा, आता काय होतं तुम्हाला सांगतो, अनेकदा तुमच्या मोबाईल्स मध्ये वायफाय या गोष्टीला सुद्धा की नाही डीएनएस तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे. डीएनएस म्हणजे फास्ट इंटरनेट घेण्यासाठी काही ठराविक सेटिंग आहेत, त्या तुम्ही चेंज करून बघा. त्याच्यामुळं नेट स्पीड जे आहेत ते बऱ्यापैकी येतं. उदाहरणार्थ आता मी माझ्या वायफाय मध्ये जातो. या वायफाय मध्ये काय सांगितलेलं आहे, वायफायचे काही सेटिंग आहेत ते इथं बघा. मी क्लिक केले. आता याच्यामध्ये तुम्हाला बघा DNS1 DNS2 हे शब्द दिसत आहेत. या DNS मध्ये बाय डिफॉल्ट काही आकडे असतील किंवा काही वेळेला आकडे नसतील, 00 असू शकतं. तुम्ही इथं सेव्ह काय करायचंय बघा, तुम्ही पाहिजे तर हे नंबर कुठेतरी लिहून ठेवा. 8 बघा असा 8.8.8.8 4 वेळेला 8 मध्ये 3 वेळेला डॉट, पुढं 8.8.4.4. ठीक आहे, हा सेट करा, सेव्ह करा. तुम्हाला ह्याच्यातनं नेट स्पीड मध्ये स्टेबिलिटी दिसून येईल. आता हे कधी होतं, ज्या वेळेला IP सेटिंग मध्ये तुम्ही DHCP हा मोड ओपन असतो, सध्या तुमचा तो असेल, तो कॅन्सल करून स्टॅटिक या ऑप्शन वरती यायचं. स्टॅटिक वरती आल्यानंतर हा ऑप्शन तुम्हाला ओपन होतात, त्यावेळेला तुम्ही ते चेंज करायचं आहे. आता असं होऊ शकतं काही वेळेला की फार कमी होतं, पण असं होऊ शकतं की हा नंबर चालत नाहीये, याच्यानं पण तुम्हाला चांगलं नेट मिळत नाहीये. अशा वेळेला नंबर बदलायचा, नंबर घ्यायचा 1.1.1, 4 वेळा 1 आणि मध्ये 3 वेळा डॉट. खालच्या पार्टला घ्यायचंय 1.0.0.1. ठीक आहे, आणि याच्यानं तुम्ही स्पीड चांगलं घेऊ शकता. आता हे झालं स्पीडच्या बाबतीमध्ये. वायफायच्या स्पीडच्या बाबतीमध्ये झालं. समजा तुम्हाला तुमच्या सिम वरनं, मोबाईल नेटवर्क वरनं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर काय करायला लागेल, तुम्हाला तुमचा जो सिम असेल त्याच्यामध्ये एक कनेक्टिव्हिटीचा जो ऑप्शन असतो, साधारणतः इथं प्रायव्हेट DNS येतो बघा. आता या प्रायव्हेट DNS मध्ये तुम्ही तुमचा DNS बदलायचा. आता DNS तो काय करू शकता तुम्ही, तो ठेवायचा आहे तुम्ही DNS डॉट गुगल, एवढंच ठेवायचंय आणि त्यातून बाहेर पडायचंय. ह्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला एक स्टेबल आणि गुगलचं DNS नेटवर्क तुम्हाला वापरता येतं. ह्याच्यात काय होतंय, वायफायची रेंज कमी आहे किंवा सिमची रेंज कमी आहे किंवा सिमचा रेंज अनस्टेबल आहे, मीटिंग सुरू होताना चालू होतीये, मध्येच कुठेतरी बंद पडतीये, ब्लर होतीये, फ्रीज होतीये, हे सगळे इश्यू याच्यातून निघून जातील जर मोबाईलला दुसरा काही इश्यू नसेल. आता मोबाईलचे इश्यू काय असू शकतात, एकाच वेळेला जास्त टॅब्स ओपन असणं. म्हणजे मी आता तुमच्याशी बोलतोय पण माझे एवढे ऍप्स ओपन आहेत बघा बॅकग्राऊंडला. तर हे काम तुम्ही पहिलं करून टाका की ज्या वेळेला तुम्ही मीटिंग घेताय त्यावेळेला झूमच्या मीटिंग शिवाय इतर जे कुठले ऍप आहेत ते काढून टाका. त्याची तुम्हाला गरज नाहीये, ते तुम्ही काढून टाका. ऍट अ टाइम तुम्ही फक्त झूम चालू ठेवायचंय आणि झूमच्या शिवाय जर तुम्ही PPT शेअर करत असाल तर मायक्रोसॉफ्ट 365 एवढंच चालू ठेवायचंय. परत दुसरं व्हॉट्सअप पण बॅकग्राऊंडला चालू आहे, हे पण बॅकग्राऊंडला चालू आहे, असं करायचं नाही. तो एक पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, शक्यतो असं करा की ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी प्रेझेंटेशन किंवा डेमो यासाठी दुसरा मोबाईल ठेवा. मोबाईल किंवा तुम्हाला टॅब जर जमत असेल तर दुसरा टॅब ठेवा. मीटिंग त्या मोबाईल किंवा टॅब वरतीच घ्या. आणि तुम्हाला फोन येणार असतील तर फोन साठीचा वेगळा मोबाईल ठेवा. काय होतं, फोनच्या रेंजला ओढण्यासाठी, म्हणजे लक्षात घ्या, फोनला सुद्धा एक वेगळी रेंज लागते, फ्रिक्वेन्सी लागते, आणि ती फ्रिक्वेन्सी मॅच करण्यासाठी कधी कधी
इंटरनेटची फ्रिक्वेन्सी मोबाईल कमी करतो आणि फोन इम्पॉर्टंट आहे हे समजून तो फोनला तो फ्रिक्वेन्सी देतो. याच्यामुळे पण फ्लक्च्युएशन येतं. काय होतं, काही वेळेला काही लोक तुम्हाला फोन करायला प्रयत्न करत असतात, त्यामुळे फोनकडे फोकस जातो मोबाईलचा आणि इंटरनेट ड्रॉप होतो. मग भलेही त्यांना फोन करायचं सोडलं मध्येच, बंद केलं मध्येच, तरी सुद्धा फोकस अजूनही फोन येण्याकडेच राहतो. ह्या इश्यू असतो. म्हणून तुम्हाला काही काही वेळेला असा प्रॉब्लेम होतो की तुमचा व्हिडिओ पॉज झालाय, स्क्रीन पॉज झालाय, किंवा तुमची स्क्रीन तर तुम्हाला दिसती चांगली पण तुमच्या स्टुडंटना दिसत नाही चांगलं. मग त्याच्यामध्ये काहीतरी ब्लर इश्यू येतो किंवा स्क्रीनला इश्यू येतो. हा एक प्रॉब्लेम असतो. आता जर तुम्हाला पॉसिबल असेल तर टॅब घ्या किंवा लॅपटॉप घ्या. लॅपटॉप जर घेणार असाल तर तुम्हाला एक स्पेशल वेगळा कॅमेरा सुद्धा घेता येईल, त्याला वेबकॅम म्हणतो आपण. तो वेबकॅम जर घेतला तर तुम्हाला एक स्पेशल असा जो HD वगैरे सारखा फील येतो, जो की तुम्ही शेअर करताना तुम्हाला फायदेशीर ठरेल. पण त्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप कॉम्प्युटर काहीतरी असणं गरजेचं आहे. तो वेबकॅम तुम्ही तिथं जोडू शकता. ठीक आहे. अजून काही इश्यू आहे का बघा? अजून काही इश्यू आहेत का? माझ्या मते नसतील. तर नॅशनल लेवलची आपण जी कॉम्पिटिशन घेतलेली ऑनलाईन कॉम्पिटिशन, तर त्यातून काही स्टुडंटचे सर्टिफिकेट डाउनलोड करायचे राहिले तर ते आपल्याला मिळू शकतील का? नाही नाही. आता काय आहे, लक्षात घ्या, त्यावेळेला आपण डिक्लेअर केलं होतं की ज्यांना कुणाला नॅशनल लेवलला परीक्षेचे सर्टिफिकेट घ्यायचे ते त्यांनी त्या पोर्टलवरनच घ्यायचे म्हणून सांगितलं होतं. येस. आणि त्या पोर्टलमध्ये ते एक ठराविक टाइम लिमिट होती, 1 आठवडाभराची. तिथून पुढे जर त्यांनी कोणी घेतलं नसेल तर मग तो त्यांचा लॉस आहे. आणि नाही म्हटलं तरी तसंही ते फक्त पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट आहे, त्यात काही कोणाचे रँक आलेलेच नाहीयेत. रँक नाहीये तर ते घेऊन करणार काय तेवढं काय खास. आणि डेट मध्ये पण चेंज होता सर, डेट पण प्रॉपर नव्हती त्यामध्ये, म्हणून त्यांनी त्यावेळेला घेतले नाही, तसं झालं. नाही ठीक आहे, ते डेटचा काही इश्यू पुढे मागे होऊ शकतो, पण ते आहे ते काय फक्त पार्टिसिपेशन आहे. पार्टिसिपेशन तुमचं काय असलं काय रँक असताना तर रँकला आपण काही करून दिलं असतं. नुसतं पार्टिसिपेशन साठी एवढी काही करायची गरज नाही. पॉइंट अजून काय आहे का बघा? मेन म्हणजे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी लक्षात आल्या का? ओके. अजून कोणाचा काही इश्यू आहे का बघा? 3 इश्यूच्या व्यतिरिक्त अजून काही इश्यू आहेत का? मीटिंग आता व्यवस्थित घेता येईल का तुमच्या ट्रेनिंगला? आपले ट्रेनी अजूनही ना किरकोळ गोष्टीसाठी डायरेक्ट आपल्याला फोन करतात. मग त्यांना आता काय जसं सांगायचं? नाही ऋतुजा मॅडमने आता जो हे केलाय ना व्हिडिओ, किती 40 मिनिटाचा, तो एक सांगा फक्त. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी मेन्शन केल्यात, म्हणजे पर्सनली मीटिंग घेतील त्यांच्या ट्रेनीची आणि त्यांना मीटिंगद्वारे लिंक ओपन करून व्यवस्थित टॅब म्हणजे काय, टॅब कुठे असतात ते पण अजून माहिती नसतात. मग त्या ऑफिसमध्ये फोन करून त्यांचा खूप वेळ जातो आपल्या ऋतुजा मॅडमचा. करा. बरोबर आहे. ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला. माझी स्क्रीन शेअर करतो मी. ओके. ठीक आहे. म्हणजे एवढा, एक मिनिट, ऋतुजा मॅडम जो तयार केला ना व्हिडिओ, तो 40 मिनिटाचा का काय आहे, म्हणजे ते लेंदी आहे खूप. बरोबर, पण महत्वाचा आहे तो. त्यांना सांगण्यासाठी त्याच्यामध्ये काय काय पॉईंट त्यांनी घेतलेत हा बघायलाच पाहिजे. फ्रँचायझींनी तो कंपल्सरी पहा. आपण ग्रुपला पण टाकलाय, पण ट्रेनर पण सांगतील ना त्यांना हे पॉइंट आहेत त्याच्यामध्ये म्हणून. ठीक आहे ना, सांगतो मी तुम्हाला. थोडक्यात मी तुम्हाला ओळख करून देतो एखाद्या त्या गोष्टीची, काय आहे ती प्रकार. बघा, माझी स्क्रीन तुम्हाला सगळ्यांना दिसते का आता? हो सर, दिसते. याच्यामध्ये तुम्हाला गुगल शीट नावाचे ऍप दिसतात, बरोबर आहे? आता या शीट मध्ये समजा मी एखाद्याचा उदाहरणार्थ नवीन फ्रँचायझी याचा फाईल उघडली. आता फाईल मध्ये काय आहे बघा, ही गुगल शीट आहे. या सगळ्या पार्टला म्हणायचं गुगल शीट. आता या एका शीट मध्ये वेगवेगळे काही गोष्टी समजून घ्या. पहिलं म्हणजे या शीटचं नाव. शीटचं नाव म्हणजे फ्रँचायझी साठीचा FR टाईप केलेला आहे. पुढं
एक अंतर दिलंय, त्याला आपण अंडरस्कोर असा शब्द वापरूया. पुढे त्याचा फ्रँचायझी नंबर आहे, परत अंडरस्कोर आणि पुढे त्याचा पूर्ण नाव आहे. आता पूर्ण नाव म्हणजे नाव, मध्यनाव, आडनाव हे आपल्याकडे कंपल्सरी आहे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आता याच्यामध्ये वेगवेगळे टॅब्स आहेत. आता टॅब म्हणजे काय, तर हे जे तुम्हाला इथे दिसतंय कुरिअर अंडरस्कोर REP हा एक टॅब आहे. या टॅब मध्ये काही गोष्टी आहेत ते म्हणजे कुरिअरच्या. आता याच टॅबच्या शेजारी टॅब जो आहे तो ऑर्डरचा टॅब आहे. ऑर्डरच्या शेजारी टॅब आहे तो L टेस्ट REP टॅब आहे. L टेस्ट REP म्हणजे काय, तर लेवल टेस्ट, त्याचा जो काय रिपोर्ट बनतोय, रिपोर्ट मध्येच त्याला स्टुडंटचं नाव, त्यानं मिळवलेला स्कोर पर्सेंटेज मध्ये, टेस्ट डेट, स्टेटस, क्रिएटेड डेट, सेंट डेट, PDF. क्रिएटेड डेट मध्ये काय येतं, सेंट येतं किंवा क्रिएटेड येतं किंवा नॉट सेंट येतं. आता बघा, क्रिएटेड आलं याचा अर्थ सर्टिफिकेट सिस्टीमनी जनरेट केलंय, पण सेंट डेट नाही आली, म्हणजे पाठवण्याची तारीख नाही आली, तर ते पाठवलं गेलं नाही, अजून पाठवण्याच्या प्रोसेस मध्ये आहे. बरोबर आहे. मग तुम्ही काय करताय, क्रिएटेड म्हटल्यानंतर तुम्ही पुढचे 1-2 दिवस वेट करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पुढची सेंट डेट आल्याशिवाय ते तुम्हाला मिळत नाही, हे लक्षात घ्यायचंय. न्यू असेल किंवा क्रिएटेड असेल, दोन्ही झालं तरी सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाहीये, ते लगेचच. तुम्हाला 1-2 दिवस वेट करायला लागेल. काय म्हटलं मी, क्रिएटेड डेट या फॉर्मॅटमध्ये न्यू असेल किंवा क्रिएटेड असेल तर पुढं सेंट डेट आहे का चेक करा. आता सेंट डेट आली त्याचा अर्थ काय झाला, ते सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या मेलवर पण पाठवलं गेलंय आणि इथं त्याचा सोर्स जनरेट होतो, म्हणजे ती PDF फाईल आहे, त्याचा लिंक इथं जनरेट होतो. आता मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं, मेलवर तर पाठवलंय म्हणून इथं तयार झालंय, पण मेलवर तुम्हाला येत नाही, म्हणजे काय, तुमचा स्टोरेज फुल आहे का चेक करा, काय अडचण असेल ती चेक करा, नेट नाही आहे का चेक करा, पण त्यामुळे तुम्हाला मेलवर दिसत नाही. समजा मेलवर नाही आलं तरी साइड बाय साइड सेकंड ऑप्शन म्हणून इथं तुम्हाला ती PDF लिंक दिलेली आहे. इथल्या लिंकला तुम्ही तुमच्या स्टुडंटला शेअर पण करू शकता किंवा या लिंक वरून तो PDF डाउनलोड होतो तुमच्याकडं. ती डाउनलोड झालेली फाईल तुम्ही तुमच्या स्टुडंटला शेअर करू शकता. दोन्ही ऑप्शन आहेत, दोन्हीपैकी जे तुम्हाला सोपं वाटेल ते करतायत. ठीक आहे. तुमच्या लेवलची जी परीक्षा दिली आहे पोरांनी, आता ती लेवल 1 आहे का 2 आहे तुम्हाला माहिती असतं. लेवल 1 ची जर तुम्हाला 2 करायची असेल तर खाली ड्रॉपडाऊन बटन मधनं चेंज करायचं आणि आपल्या लेवलची जी नाव आहेत ती चेक करायची. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला जसं म्हटलं की लिंक्स असतात, तुम्हाला वेगवेगळ्या लिंक्स, या लिंक तुम्हाला भरायच्या आहेत. ठीक आहे. या लिंक वरनं तुम्हाला तुमचे डिटेल्स मिळणार आहेत. इथं आपल्या बँकांची, कंपनीला तुम्ही जेव्हा पेमेंट करणार आहात, तुमचे किट असेल किंवा कशासाठी पेमेंट करणार आहात, तेव्हा कंपनीच्या बँक डिटेल्स इथं तुम्हाला दिलेले आहेत पेमेंट इन्फो टॅब मध्ये. या साठीचे काही जे सूचना आहेत त्या इथं दिलेल्या आहेत. ऍक्च्युली त्या सूचना वाचा. त्याच्यामध्ये तुम्ही असं परत म्हटलात की मला स्क्रीनशॉट अपलोड होत नाहीये, तर काय करू, त्यासाठी जी सिस्टीम काय आहे हे इथं दिलेली आहे. त्याचा एक लिंक सुद्धा दिलेली आहे, ज्याच्यामध्ये ती जात नसेल तर काय करायचं आहे, ते इन्स्ट्रक्शन मी दिलेलं आहे, ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, ते वाचा. हे जर लक्षात आलं नाही तर स्क्रीनशॉट एरर करताना काय आलं तर ते क्लिअर करा. गुगलचा स्क्रीन कसा अपलोड करायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे. या सगळ्या लिंक्स तुम्ही व्यवस्थित वाचा, शेअर करा. जर तुम्हाला तुमच्या टीमला पाठवायचं असेल, तुमच्या नवीन ट्रेनीला पाठवायचं असेल, एक लक्षात घ्या, तुमच्या ट्रेनीला या सिस्टीमची तोंड ओळख तुम्हीच करून देणं गरजेचं आहे. तुमच्या ट्रेनी जे असतील त्यांना ट्रेनिंग देतानाच तुम्ही या सिस्टीमची ओळख करून देणं गरजेचं आहे. तुम्हीच त्यांना सांगायचं की इथं काय काय असणार आहे, हा तुझा फ्रँचायझी ID असणार आहे. माझ्याकडं 1-2दा असे आलेत काही फ्रँचायझी की ज्यांनी म्हणलंय की त्यांच्या ट्रेनिंगनी त्यांना काहीच सांगितलं नाहीये आणि त्यामुळे त्यांना त्यांचा फ्रँचायझी ID काय असतो काय नसतो त्याचं काहीच पत्ता नाही. तर ते हे झालं नाही पाहिजे. प्रत्येकाला सांगितलं गेलं पाहिजे की तुमचा एक फ्रँचायझी ID बनणार आहे, त्याच्यावर तुम्हाला एक गुगल शीट येणार आहे,
त्याच्यावरती तुम्ही ऍक्सेस करायचे आहेत, त्याचे हे टॅब्स काय असतात, ऑर्डर काय असतात, कुठं त्यांना काय मिळणार आहे, ह्या सगळ्या कंडिशन्स त्यांना सांगणं गरजेचं आहे. तुमच्या ट्रेनिंग मध्येच हा इश्यू सॉल्व्ह झाला तर तो आमच्याकडे येताना तीच अडचण घेऊन येईल जी अजिबात त्याला पण सॉल्व्ह होत नाही, तुम्हाला पण सॉल्व्ह होत नाही. म्हणजे काय होईल, बऱ्यापैकी या किरकोळ गोष्टींचा लोड आपल्याला ट्रेनिंगच्या वेळेतच कमी करता येईल. नाहीतर परत त्याच गोष्टी सांगण्यासाठी एकदा ट्रेनिंगला पण सांगायचं, एकदा ट्रेनरला पण सांगायचं, अशी गोष्ट होत बसत. ठीक आहे. आता ती व्हिडिओ जी आहे ना, ती व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित का बघायची आहे, कारण की ट्रॅकिंग करताना थोडेसे इश्यू होतात. कुरिअर ट्रॅक करताना कदाचित ते काही वेळेला आम्ही पोस्टाने पाठवतो, ट्रॅकरने पाठवतो, काही वेळेला काही गोष्टी राहतात, ते आलं नाही, गेलं नाही, सापडलं नाही, ट्रॅक करताना काय इश्यू आला, त्यासाठीची ती व्हिडिओ बनवली आहे आमच्या ऋतुजा मॅडमनी. ती व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातनं आणखी काही डिटेल्स मिळून जातील. आता ती व्हिडिओ इथं मला सापडेल तर बघितलं पाहिजे. हा, हे बघा, हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुमच्या ट्रेनरच्या ग्रुपवर मी पाठवलाय, मला वाटतं कालच पाठवलाय ना. पाठवलंय. हा, पाठवलाय. हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा, सगळा व्हिडिओ बघा, जेणेकरून काय तर तुमची ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आणखी काही डिटेल्स आहेत ते लक्षात येतील. ठीक आहे. अजून काही विषय का बघा. आपलं सलूजा मॅडम नाही. आता नाही. जसं श्रीनिवास सरांनी ते शेअर दाखवले ना, स्क्रीन शेअर करून दाखवली टॅब वगैरे, तशी तुम्ही तुमच्या ट्रेनिंगना सांगा. फक्त मीटिंग घ्या स्वतः, म्हणजे कसं जास्त ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. छोट्या छोट्या गोष्टीसाठी बुधवारीच कॉल करतात त्या मॅडम, फ्रँचायसी ज्या आहेत त्या. त्याच्या मग ऋतुजा मॅडमचं काम राहतं साईडला, आणि त्यांच्याशी अर्धा तास वेळ जातो त्यांचं एक्सप्लेन करण्यात. आपल्याकडून ओके जायला पाहिजे, आपल्याला कोणी सांगायला नाही पाहिजे की बाबा ह्यांनी आम्हाला, ट्रेनरने आम्हाला काही सांगितलं नाही, आणि ती गोष्ट माझ्यापर्यंत यायला नको, असं मला वाटतं की माझ्या ट्रेनरने सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. हा, जे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत माहिती, ते सॉल्व्ह करायला श्रीनिवास सर आहेत आपल्याला, त्याचं काही नाही. छोट्या छोट्या गोष्टी फक्त तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोच करा. मी तर सांगते रेकॉर्डिंग करा, आपल्याकडे पण प्रूफ राहील. आपण सांगितलंय, त्यांच्या नव्या आहेत, त्यांना सांगून सुद्धा लक्षात येत नाही, विसरतात. ती पण त्यांची चुकी नाहीये, फक्त आपल्याकडे रेकॉर्डिंग असतं म्हणजे आपल्याला पण सांगता येतं बाबा आम्ही मीटिंग पर्सनली घेतली त्यांची, प्रॉपर त्यांना सांगितलेलं असून सुद्धा. अजून 2दा सांगा, एकदा नाही 2दा सांगा, पण त्यांना आवर्जून सांगा. हे नवीन जे काय असतील ना पॉईंट, ते सांगत चला. मी असं तुम्हाला विचारतो, ट्रेनर म्हणून तुम्ही मला सांगा, तुमचा फीडबॅक द्या की तुम्ही जे काही सांगताय, शिकवताय, ते त्यांना कळतंय का नाही कळतंय, हे बघण्यासाठी एखादी प्रश्नावली म्हणजे गुगल फॉर्म आपण तयार करायचा का. जर समजा त्यांनी परीक्षा ती दिली, म्हणजे आता याला काय व्हॅल्यू नाही द्यायची, आपण सर्टिफिकेट नाही द्यायचं, फक्त एक 10 प्रश्न असतील, 10 पैकी 10 पैकी 8 सोडवले म्हणजे त्याने चांगलंच शिकलंय असं आपल्याला करता येईल. म्हणजे तुम्ही सांगा की आपण तशी करूया का. कधी द्यायची त्यांना पण, त्यांचं ट्रेनिंग झालं की त्यांनी ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांनी प्रश्न सोडवायचे. ते सोडवायचे याचा अर्थ काय, तुम्ही तेच प्रश्न विचारायचे. तुम्हाला टॅब सांगितले आहेत, ते तुम्हाला कळालं का, ते काय उत्तर देतील, हो नाही वगैरे काहीतरी म्हणतील. ठीक आहे. तुम्ही प्रश्न द्या, ट्रेनर म्हणून तुम्ही प्रश्न द्या की त्यांना काय येणं गरजेचं आहे. तुम्ही शिकवल्यानंतर त्यांना कळतंय का नाही कळतंय हे तुम्हाला पाहिजे महत्व. मग ट्रेनरना काय त्याच्यात इम्पॉर्टंट आहे. समजा आम्ही तुम्हाला टॅब शीट मिळाली, हे तुम्हाला मिळाली का नाही तुम्ही चेक कराल, उत्तर काय असेल, हो किंवा नाही, बरोबर. किंवा कंपनीनं तुम्हाला सांगितलेल्यानुसार तुम्ही पुढच्या प्रोसेस काय कराल. म्हणजे प्रश्न असा हायपोथेटिकली, लेवलचं ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही ऍडमिशनसाठी काय स्पीच द्याल, थोडक्यात तुम्ही सांगता ना ट्रेनिंगला. बरं, झूमचे काहीतरी तुम्ही सेटिंग सांगता, झूमच्या या सेटिंगचं महत्व काय आहे, तर त्याच्यात त्यांना 4 ऑप्शन आपण देऊ शकतो उत्तराचे, आधीच लिहिलेले. ते फक्त यस नो किंवा तो पॉइंट निवडतील. असे तुम्ही प्रश्नच मला काढून द्या ऍज अ ट्रेनर म्हणून, त्यातलं आपण बेस्ट ऑफ बेस्ट सूचना काय असतील ते घेऊया आणि तयार करूया. एक 10-15 प्रश्न असतील किंवा जास्त असतील. आपला हेतू काय आहे की त्यांनी परीक्षा देण्या अगोदर सगळं शिकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, आणि परीक्षा झाली की त्यांना हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की त्यांनी सगळं समजलंय, सांगू शकतायत, आणि पुरावा राहील की त्यांनी परीक्षा दिली याचा अर्थ त्याला मी सांगितलं होतं.
व्हिडिओ रेकॉर्डिंग पुरावा राहत नाही, निघून जातो. हा डेटा कायम राहील की त्याने या प्रश्नाचं उत्तर दिलं कसं मग. बरोबर. तो जर म्हटला नाही मॅडम मला टॅब्सच कळाले नाही, टॅब मला शिकवलंच नाही, मग तू प्रश्नाचं उत्तर कसं दिलं असेल. बरोबर आहे. मग आयडिया तशी असेल तर मी करू शकतो. तुम्हाला कुठले प्रश्न महत्वाचे वाटतात ते मला एकदा पाठवा, त्यातला आपण निवडूया, बेस्ट ऑफ बेस्ट काय असेल ते निवडू, तयार करूया. मग तुम्हाला ट्रेनरला मी पाठवतो, चालेल का? हो सर, ही आयडिया खूप छान आहे आणि त्यामुळे काय होईल ना, सिन्सिअरली सगळेजण अटेंड करतील आणि त्यांच्यामध्ये पण एक सिरियसनेस राहील. कारण आम्हाला जास्त टेन्शन असतं की हे परफेक्ट डेमो देतील की नाही, ऑब्झर्वेशनला हे परफेक्ट करतील की नाही. आम्ही तर 100% शिकवलंय, पण हे करतील की नाही याचं आम्हाला टेन्शन जास्त असतं. तर त्यापेक्षा हे जर झालं तर खूप चांगलं होईल सर. चालेल की. मग तसा तुम्ही प्रश्न काढून द्या मॅडमकडे, सुजाता मॅडम, सलोजा मॅडमकडे द्या, मग त्या मला पाठवतील. प्रश्न तुमचे एकत्र करा, सगळे त्यांच्याकडे येऊ देत. मग त्यातले मग काय काय पॉसिबल आहेत, कसे पॉसिबल आहेत मी देतो. त्याचा डेमो पहिला तुम्हाला देतो आणि मग तुम्ही स्वतः सोडवून बघा, काय चूक असेल बरोबर असेल करून मग पुढं सर्क्युलेट करूया आपण. ठीक आहे, ओके. आता दुसरा तुम्हाला काय प्रश्न आहे का इतर याच्यापेक्षा? तर साधारण फ्रँचायसी आयडी किती दिवसामध्ये मिळतो त्यांना, म्हणजे ते फ्रँचायसी घेतल्यानंतर? टेक्निकली काय असतं माहिती का, जर तो नवीन फ्रँचायसी झाला याचा अर्थ आपण काय करतो, त्याला ऑल फ्रँचायसी डिटेल फॉर्म भरायला लावतो. आता हे लक्षात घ्या, ऑल फ्रँचायसी डिटेल फॉर्म्स आमच्या ऋतुजा मॅडम ज्या आहेत त्यांना ऑलरेडी पाठवतात. त्यात काय असतं, तुमचं नाव, आधार कार्ड, फोन नंबर, शेजार पाजार, कोण काय, सगळं डिटेल असतं. एक प्रकारचा बायोडेटाच असतो त्याचा, तो आपण जनरेट करतो. तो भरल्यानंतर साधारणतः 1 ते 2 दिवसात त्याला आयडी जनरेट करून दिला जाऊ शकतो. त्याचं ट्रेनिंग चालू असतानाच त्याला आयडी दिला जाऊ शकतो. तुम्ही फक्त त्याच्याकडनं कोर्स करून तुमचं ट्रेनिंग चालू झाले, तुम्हाला आयडी मिळाला का त्याच्यावरती जोर दिला ना, तर तो गडबड करेल ऑफिसला. मग हे आपल्याला पाहिजे, त्यानं गडबड करू दे, त्यानं आपल्याला नंबर सांगू दे, सर मॅडम मला अजून आयडी आला नाही, मला आयडी येणं गरजेचं आहे, सांगू दे. मग आपण त्याला तयार करून देऊ लगेच आयडी दिला म्हणून त्याचं काही सगळं बिघडत नाही. त्याला आयडी येऊ देत. तुम्हीच तुमचे ट्रेनिंग सुरू झालं की 1-2 दिवसात सांगायला सांगा, आपण जेव्हा शीट वरती जाणार आहे त्यामुळे तुला आयडी महत्वाचा आहे, आयडी जनरेट झाला पाहिजे. 1-2 दिवसातच त्याला देऊन टाकू आपण. ऑलरेडी त्यानं सगळं दिलेलं असतं, पैसे दिलेले असतात, ट्रेनिंग चालू झालेलं असतं, त्याला शीट मिळालीच पाहिजे. त्यामुळे तुम्ही आयडीची गडबड करा. त्याला आयडी दिला की आपण त्याला आयडी वरच त्याला हे करू. पुढची परीक्षा बरेच वेळा सर ट्रेनिंग चालू असताना आयडी नसतो त्यांच्याकडे, म्हणजे हे आतापर्यंत हे झालं, पण इथून पुढे ते होऊन देऊ नका. आता इथून पुढे तुम्ही गडबड करा. त्याला जेव्हा त्याचा फ्रँचायसी आयडी कळेल ना, उद्या मी त्याची परीक्षा घ्यायची म्हटली ना उद्या ते गुगल फॉर्मची, तर तिथं पण त्याला आयडी द्यायलाच लागणार आहे. मी सेटिंग अशीच करणार आहे की त्यांना आयडी द्यायचा आहे. म्हणजे आयडी वरती फोकस वाढलाच पाहिजे. त्या व्यक्तीला हे कळलंच पाहिजे की तो या इथं ऍज अ फ्रँचायसी नंबर नोंदणीकृत झालाच पाहिजे. ठीक आहे, तर त्याला त्याचा आयडी कळला पाहिजे, आयडीवर त्याचा स्ट्रेस आला पाहिजे. त्यानं हर ठिकाणी त्याची ओळख म्हणजे त्याचा फ्रँचायसी आयडीच सांगितला पाहिजे. चालेल, 1-2 दिवसात त्याला काढून द्यायचं. त्यानं तुमच्याकडे ट्रेनिंगला जॉईन झालाय ना, त्याला त्याचं महत्व सांगा की आपल्याकडे आयडी असतो, त्या आयडी शिवाय आपलं काही काम चालत नाही. हे बघा, ट्रेनर म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आपण पुढे जाऊन हर विद्यार्थ्याला सुद्धा आयडी देणार आहे, हर स्टुडंटला त्याचा युनिक आयडी देणार आहे. म्हणजे तो युनिक आयडीनं त्याचं ऍडमिशन आपण करणार आहे. मग त्याला स्वतःचा आयडी लक्षात ठेवायचा आहे, त्याला त्याच्या मुलांचे आयडी पण बघायचे. त्या आयडी नुसार त्याला त्याचा स्टेटस अपडेट करायचा आहे. तो आता लेवल 1 ला आहे, लेवल 2 ला आहे, लेवल 3 ला आहे किंवा ड्रॉपआउट झाला आहे. ठीक आहे, हे सगळे स्टेटस अपडेट करायचे आहेत. हे काम आमचं चालू आहे. हे काम आम्ही कधी करणार आहे, आमच्या या सूचना सुरू झाल्या की आम्ही करणार आहे. पण त्यावेळेला आधी फ्रँचायसी आयडी वरती फोकस करा. हळूहळू आपण त्याला स्टुडंट आयडीची ओळख करून देऊया. ते जेव्हा केव्हा काम सुरू होईल आमचं, तेव्हा आम्ही तुम्हाला परत एकदा ट्रेन करू त्या बाबतीत स्टुडंट आयडीचा. ठीक आहे, लवकरच ते काम होऊन जाईल काही दिवसांमध्ये. त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं काही इव्हेंट्स मुळे, पण ते होणार आहे. आता आपण त्या स्टुडंटला युनिक आयडी नंबर देणार आहे आणि त्यानुसारच त्याचं ऍडमिशन करणार आहे. युनिक आयडी आल्याशिवाय ऍडमिशनच होणार नाही. अलग लक्षात, तो फोर्स आपल्याला करायचा आहे आता इथून पुढं. आतापर्यंत आयडी वरती एवढा जोर नव्हता आपला,
इथून पुढे आपल्याला आयडी वरती जोर द्यायचा आहे. फ्रँचायझी आयडी असेल, स्टुडंट आयडी असेल, हे आता आपल्या रोजच्या शब्दांनी ओळख करून घ्या. हे आपल्याला कायम लागणार आहे. तुमचा स्टुडंट आयडी काय आहे, तुमचा फ्रँचायझी आयडी काय आहे, इथूनच सुरुवात आपली होणार. ठीक आहे, चालेल. आता व्हॉट्सअप बॅनचा काही इश्यू आहे का बघा. दरवेळेला व्हॉट्सअप बॅनचे इश्यू आलेत का इतक्या दिवसात? काही आले नसतील तर हरकत नाही, नाहीतर मी दुसरी काहीतरी पर्याय काढणार होतो, त्याच्यावर आता आपण नंतर डिस्कशन करूया. आता फक्त तुम्ही व्हॉट्सअप साठी काय करताय का बघा. मला असं वाटतं की व्हॉट्सअप बॅनचा इश्यू हल्ली नाही, बऱ्याच दिवसापासून येतोय. त्याला काय करता येईल मी प्रयत्न करतोय, काय काय करता येईल त्याचा स्टडी करतोय. बॅन अनबॅन हा विषय येतो. तो इश्यू नसेल तर बाकी काय आता सध्या 3 इश्यू आहेत, आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. झूमचा स्क्रीन शेअर कसा करायचा हे आपण बघितलेलं आहे. तिथं फक्त एंटायर स्क्रीन का पार्शल स्क्रीन एवढंच तो विचारतो, तेव्हा एंटायर स्क्रीन करा, कंटिन्यू करा. अॅनोटेशन ऑन ऑफचं बटन तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याचा विषय येत नाही एवढा. 99% त्याची गरज पण पडत नाही. सगळीच मुलं काय तुमच्या स्क्रीनवरती काहीतरी करत बसतील असं काही नसतं, पण ते आता तुम्ही सांगतायच आहे, तर त्या लोकांना कन्फ्युजन होतं की मला ते बटन दिसलंच नाही, मला ते सापडलं नाही, मग बंद कसं करायचं, असं गोंधळ होतो. तर ते गोंधळ होऊन देऊ नका. एक एकदा त्यांची ट्रायल तुम्ही घ्या, मीटिंग चालू करायला लावा त्यांना तुमच्यासोबत, आणि त्यांना ते बटन सगळे ऑफ करायला शिकवा. ठीक आहे. त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट 365 को पायलट हा जो शब्द आहे तो महत्वाचा आहे. अनेकदा ते प्ले स्टोअर वर जातात आणि शोधतात काय, मायक्रोसॉफ्ट ऑफिस शोधतात. ऑफिस शोधायचं नाहीये, मायक्रोसॉफ्ट 365 को पायलट. को पायलटला ते कॉपी पायलट, कॉपीलट काहीतरी करतात. कॉपीलट पण करायचं, को पायलट करायचं. आता त्या वेळेला काय होतं, त्यांनी पहिली जी कुठली तरी असेल पीपीटी ती ओपन केलेली असती, आणि ओपन केलेली पीपीटी त्या को पायलट मध्ये सेव्ह राहते. हे बघा, तुम्ही आधी कधीच ओपन केली नाही तर ती दिसणार नाहीये, पण एकदा जर तुम्ही ओपन केली तर ती तिथंच राहते, आणि मग तिथं तुम्हाला सेव्ह करता येईल, वापरता येते, पुन्हा पुन्हा वापरता येते. व्हॉट्सअप मध्ये जाऊन तो तुमचा कॉन्टॅक्ट शोधून, मग ते सोलुजा मॅडम असतात का तुमचे ट्रेनर असतात, तिथं जायचं नाही, ते कॉन्टॅक्ट शो करायचे ते. ठीक आहे. मायक्रोसॉफ्ट 365 उघडायचं आणि तिथून ती पीपीटी ओपन करायची. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट, गुगलचं स्टोरेज कायम क्लिअर करत चला, तो तुम्हाला लागणार आहे. जर तुम्ही पेड स्टोरेज घेत नसाल तर तुम्हाला फ्री मध्ये 15 GB जो आहे तो सुद्धा सफिशियंट आहे. असं काही नाहीये की तुम्हाला घ्यावंच लागतं, पण घ्यायचा असेल तर तो ऑप्शन आहे, बेटर आहे, काय अडचण नाही. नसेल घ्यायचा तर फ्रीचं स्टोरेज मात्र मॅनेज चांगला करा, बाकी काय अडचण येत. एवढं मात्र आहे की जे मी आयडिया मगाशी बोललेली आहे, एक प्रकारे त्यांची परीक्षा घ्यायचं, त्याचे क्वेश्चन तुमचे जे काही येऊ शकतात ते सलूजा मॅडम कडे पाठवत चला, आणि एक रिमाइंडर द्या मला, लवकरात लवकर आपण ते करून घेऊया. ठीक आहे, चालेल. कोणाला क्वेश्चन आहे का, हँड रेज केलाय? सर हो सर, माझे अजूनही 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे सर, आपलं जे झूम पेड व्हर्जन आहे त्याचा सरांचा, आपला एच.आर. धनावडे सरांनी जो व्हिडिओ बनवलेला आहे तर तो फार पूर्वीचा व्हिडिओ आहे, तर आपल्याला एक नवीन व्हिडिओ मिळेल का सर असाच? आता काय झालंय, व्हिडिओच्या ऐवजी मी तुम्हाला एक PDF तयार करून दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुपवरती आमच्या पाठवलेली आहे. मी तर बऱ्याचदा पाठवलेली आहे. व्हिडिओ मध्ये काय होतं, बऱ्याचदा चेंजेस होतात आणि अख्खा पूर्ण व्हिडिओ बनवणं परत थोडं अडचणीचं असतं. मी PDF बनवली आहे, त्यात जर कधी पुढं मागं बदल झाले काही तर ते मी इथल्या इथं बसून करू शकतो, तुम्हाला ऑटोमॅटिक तिथं बदल दिसणार, अशी ती फाईल आहे. ती फाईल परत मी एकदा ट्रेनरच्या ग्रुपवरती शेअर करतो. ती PDF ती फाईल शेअर करतो, तुम्हाला ती वाचायची आहे. परत ते तुमच्या ट्रेनीला पण शेअर करा. ती फाईल ऑटो अपडेटेड असल्यामुळं, म्हणजे उद्या परवा पुढे काहीतरी बदल झाला किरकोळ सुद्धा, तो मला इथं चेंज करता येईल, तुम्हाला तो अपडेटेड मिळून जाईल. व्हिडिओ पूर्ण करणं, व्हिडिओ परत डिलीट होणं असे भानगडी होतात, त्यामुळे व्हिडिओ न करता ती फाईल मी शेअर केली आहे, ती शेअर करा. हळूहळू माझं असं म्हणणं आहे पुढचं, की आजच्या जमान्यामध्ये तुम्हाला पीपीटी सुद्धा शेअर करायची गरज नाही. ऑनलाईन पीपीटी आता बनतात, म्हणजे ती पीपीटी नुसती तुम्ही लिंक वरती जाऊन क्लिक करायची, ती ओपन होती.
आणि जर उद्या त्याच्यात काही किरकोळ बदल झाले, आता आपण इतके दिवस सांगत होतो 350 फ्रँचायझी, आता पुढे बदल झाला 450 फ्रँचायझी, पुढे बदल होईल 750 होईल. दरवेळेला तुम्हाला पीपीटी किती वेळा चेंज करायला लागणार, बरोबर? मग मी असा प्रयत्न करतोय की हळूहळू आपण आता ऑनलाईन पीपीटी शेअर करायला शिकायला पाहिजे. ते पर्याय आहेत, आजही आहेत, फक्त आपण त्याचा वापर नीट करत नाहीये. इथून मी जर चेंज केला 650चा जर मी चेंज केला तर तो हर एका फ्रँचायझीला ऑटोमॅटिक 750 दिसणार आहे रिअल टाइम मध्ये. अशा पद्धती आजच्या जमान्यात असताना मग जुनी पीपीटी शेअर करा, पीपीटी हरवली, डिलीट झाली, हे कशाला करायचंय, बरोबर? ऍट अ टाइम तुम्हाला रिअल टाइम मध्ये चेंजेस होऊन येतील ना. ती फक्त लिंक शेअर करायला लागेल तुम्हाला पाहिजे तर. ओके, आपण ते करूया हळूहळू, त्याचाही विचार करूया. सुरुवातीला ट्रेनर्सना आपण ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देऊया. तुम्ही शिकलात म्हणजे तुम्ही तुमच्या ट्रेनिंगना शिकवून चांगला शिकवाल. ठीक आहे, ते प्रकार आपण सुरुवात करूया. नवीन नवीन टेक्नॉलॉजी जे काय आजकाल अवेलेबल आहे, किरकोळशा गोष्टी असतात, फक्त आपल्याला शिकायला आपण घाबरतो आणि म्हणून आपला अडचणीचा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, मी हळूहळू त्याच्यात अपडेट करत जाईन. आपल्या ट्रेनरच्या ग्रुपला मी एक शॉर्ट फॉर्म वापरलाय, SAT म्हणून, सॅट म्हणून. तर त्याच्यावरती तुम्ही फोकस करा, तिथं तुमचे प्रश्न मांडा, मी काही क्वेश्चन विचारीन तर तिथं तुम्ही चांगली उत्तर द्या त्याच्यामध्ये. तर आपल्याला आणखीन काही त्याच्यात बदल करता येतील ते करूया. ठीक आहे, अदर काही क्वेश्चन आहेत का? नसतील तर आपण मीटिंग एंड करूया. ठीक आहे, सलोजा मॅडम बोलता काही? नाही, ओके. आजची मीटिंग छान झाली. आता नंतरचे क्वेश्चन वगैरे आल्यानंतर आपण ही तयार करूया, क्वेश्चन वगैरे प्रश्नावली जे म्हणताय ते. मग नंतर एक मीटिंग ठेवूया, मग काही प्रॉब्लेम वगैरे येते ते चेक करण्यासाठी. चालेल, ठीक. ओके, चला, थँक्यू. छान मीटिंग झाली. चालेल, आता आपल्या आपल्या बाजूने मीटिंग तुम्ही लेफ्ट करू शकता. सर एक क्वेश्चन होता. आपण तुम्ही वेब कॅमेरा बद्दल बोलला ना, तर टॅबला कनेक्ट करू शकत नाही का आपण? ते कसं असतं, USB नी ते जॉईन होतं. आता टॅबला USB जॉईन कसे होतात ते कसं लक्षात येत नाही, कारण की USB कनेक्ट करायचा, परत त्याला एक कनेक्टर बनवायचा, जो Type-C वाला असेल तर थोडस क्रिटिकल होतं. पण जॉईन करू शकतो, नाही करू शकत असं नाही. ओके, चालेल, थँक्यू. छान मीटिंग झाली. ओके.